सलगच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दर्शवली। कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात, त्यामुळे पर्यटक समुद्रकिनाऱ्यांसोबत गडकिल्ले आणि मंदिरांमध्येही देखील गर्दी करतात। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले समुद्रकिनाऱ्याजवळ निवती असलेलं पुरातन लाईट हाऊस पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती। या लाईट हाऊस पोर्तुगीजकालीन आणि ब्रिटिशकालीन असे दोन लाईट हाऊस इथले आहेत। याचा आढावा घेतलेला आहे सदाशिव लाडना। सलगच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील असेल किंवा देशभरातील पर्यटक जे आहेत ते सध्या कोकण एक्सप्लोर करायला येत आहेत। आपल्यासोबत पर्यटन व्यावसायिक आहेत। मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येण्याचा आग्रह करतात। तुम्ही पर्यटकांना या ठिकाणची ट्रिप घडवता, कोणकोणते पॉइंट दाखवतात? आम्ही ह्या बोटिंगच्या दरम्यान एक सुरुवातीला गोल्डन रॉक म्हणून किल्ले निवतीला आहे, तो एक पॉईंट दाखवतो। त्यानंतर जुनं लाईट हाऊस, नवीन लाईट हाऊस, म्हातारीची चूळ, जे काय पाण्याच्या प्रेशरने जो नॅचरल शॉवर येतो त्याला ते म्हातारीची चूळ म्हणून आम्ही बोलतो। त्याचप्रमाणे एक पक्ष्यांचं बेट आहे, स्विफ्ट पक्षी म्हणून, भारतीय पाकोळी म्हणून त्याला बोललं जातं। त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते एक लाळेपासून घरटी बनवतात। त्याचप्रमाणे 2 खडकांमधली राईड, जो ह्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर करतो। पर्यटन सफर कशी वाटली आणि काय अनुभव सांगा? पर्यटन सफर अगदी छान होती, खूप छान वाटलं। आम्ही न्यू इयरच्या आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांच्या हिशोबाने 4-5 दिवसाचा प्लॅन कोकणासाठी केलेला होता आणि निवती बीच आम्ही सिलेक्ट केलं होतं। तर निवती बीच आणि हे जे 4-5 पॉईंट आहेत, म्हातारीची चूळ असेल, डॉल्फिन पॉईंट असेल, ओल्ड लाईट हाऊस, न्यू लाईट हाऊस, सगळे एकदम बघण्यासारखे आहेत। हे खूप म्हणजे निसर्गरम्य ठिकाण आहे, खूप एकदम इथले लोक पण खूप पोलाईट आहे, कोऑपरेटिव्ह आहे, सगळ्यांना मदत करणारे आहेत। आणि इथे बघण्यासारखं म्हणजे आम्ही स्कुबा डायव्हिंग केली आणि पॅरासेलिंग केली, बनाना राईड केली। इथे येऊन स्कुबा डायव्हिंग आणि पॅरासेलिंग नाही केलं म्हणजे काहीच नाही केलं। अगदी सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे आपल्याला इथं बघायला मिळतात। आम्ही जसं दादांनी सांगितलं, आम्ही न्यू इयरच्या हिशोबाने इथं आलो होतो, न्यू इयर क्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे। तर आम्ही आमच्या मित्रांनाही सांगू की निवती बीच, भोगवे बीच सारखे काही ठिकाणे इथे आहेत जे फारच स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे मालवणला मिळालेले आहेत। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, निवती, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।